नमस्कार मित्र हो, सर्वांचं पुन्हा एकदा ओळख वनस्पतींची या सदरात सहर्ष स्वागत. मित्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोनमोहर या झाडाबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. सोनमोहर या झाडाला कॉपर पॉड ट्री किंवा पेल्टोफोरम पेट्रोकार्पम असंही म्हटलं जातं. हा एक सुंदर आणि लक्षवेधी वृक्ष आहे. उन्हाळ्यात हा फुलतो आणि आपल्या पिवळ्या धमक फुलांनी सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. हा वृक्ष फॅबिएसी या फॅमिलीमध्ये किंवा या कुळामध्ये येतो. हे झाड मूळचं आफ्रिकेतील, परंतु ते आता भारतातही आपण बघितलं तर शासकीय कार्यालये किंवा रेल्वे स्टेशनच्या परिसरात किंवा रस्त्याच्या दुतर्फा बऱ्यापैकी आढळतो. या सोनमोहराच्या फांद्या चौफेर पसरलेल्या असतात आणि जवळपास 12 ते 20 मीटर उंचीपर्यंत हा वृक्ष वाढतो. खोड करड्या रंगाचं आणि खवलेदार असतं, तर पाने गडद हिरवी आणि काळपट रंगाची असतात, जी फुलांच्या आणि शेंगांच्या रंगाला उठाव देतात. कळ्या तांबूस तपकिरी रंगाच्या असतात. आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता, ज्या फुलांमध्ये बदलतात तेव्हा पिवळ्या रंगाच्या होतात. सोनमोहराचं झाड हे आपल्या सुंदरतेमुळं आणि पिवळ्या रंगांच्या फुलांमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असतं. आपल्या महाराष्ट्रामधील साताऱ्यामध्ये दरवर्षी 1 मे रोजी सोनमोहर दिवस साजरा केला जातो. या दिवशी निसर्गरम्य कविता, चित्रकला आणि छायाचित्र प्रदर्शनाचा आनंद घेतला जातो. मित्रहो, असं हे सोनमोहराचं झाड आपणही आपल्या परिसरात लावायला हवं आहे, जेणेकरून मधमाशा आणि फुलपाखरांचं वास्तव्य ह्या झाडांवरती वाढेल आणि आपल्यालासुद्धा उन्हाळ्यामध्ये थंडगार सावली आणि पिवळ्या रंगाची उधळण बघायला मिळेल, आनंदायला मिळेल. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या वृक्षसंवर्धन मोहिमेत आपणही हा व्हिडिओ शेअर करून सहभागी व्हा आणि नव्या येणाऱ्या पिढीला या सोनमोहराविषयी थोडक्यात माहिती कळू द्या. धन्यवाद.